प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. स्वीडनची संत ब्रिजेट हिने बायबलच्या वचनांवरती प्रार्थनापूर्वक चिंतन कसं करायचं ह्यावर आधारित एक सुंदर अशी पद्धत विकसित केलेली आहे. तीच पद्धत आज आपण पहिल्या वाचनाला आणि शुभवर्तमानाला लागू करणार आहोत आणि त्याद्वारे परमेश्वराच्या शब्दांवरती प्रार्थनापूर्वक चिंतन करणार आहोत. होय प्रभू परमेश्वरा, तू इस्रायली लोकांना फारोच्या गुलामगिरीतून मुक्त केलंस. मोशे करवी त्यांना लाल समुद्रातून पार बाहेर आणलंस. सिनाई पर्वतावरती तू त्यांच्याशी करार केलास आणि त्यानंतर सुरू झाला एक अनोखा प्रवास सिनाई पर्वताकडून तुझ्या पवित्र भूमीकडे. मात्र वाटेवरती आमचे हे इस्रायली पूर्वज तुझी ही सर्व सत्कृत्ये, तुझी ही अद्भुत कृत्ये विसरून गेली. त्यांनी तुझ्याविरुद्ध, तुझ्या सेवकांविरुद्ध, मोशेविरुद्ध, अहरोनाविरुद्ध कुरकुर करायला सुरुवात केली. इतकंच नाही तर आधीचं गुलामगिरीचं जीवन किती चांगलं होतं असे गुणगान देखील गायला सुरुवात केली. त्यावेळेला तुला किती वाईट वाटलं असेल नाही का? तुला वाटलं असेल की ह्या लोकांना मी मुक्त केलेलं आहे, ह्या लोकांना मी दुधामधाने वाहणाऱ्या प्रदेशात घेऊन जाणार आहे. परंतु हे लोक खरोखरच बंडखोर वृत्तीचे आहेत. हे लोक खरोखरच ताठ मानेचे आहेत. त्यांच्या तोंडची कुरकुर काही थांबत नाही. त्यांना आठवण येते इजिप्तमधल्या जेवणाची. परंतु मी त्यांच्यासाठी पंचपक्वानांचं ताट तयार ठेवलेलं आहे. ह्याचा साधा विचारसुद्धा त्यांना सुचत नाही. किती दुर्दैवी लोक अशी, असं कदाचित तुला वाटलं असेल ना. परंतु तरी देखील तू मात्र घायाळ झाला नाहीस, तू जखमी झाला नाहीस. तर तू आपले सेवक मोशे आणि अहरोन ह्यांना सांगितलं, काठी घेऊन जा, खडकाला आज्ञा करा, पाहिजे तेवढं पाणी बाहेर येईल. आणि खरोखरच तसंच झालं. परंतु बिचारा मोसेस, त्या मोशेला वाटलं नुसती आज्ञा करून काय पाणी बाहेर येणार. त्याने खडकावरती 2 वेळा काठी मारली आणि त्यातून विपुल पाणी बाहेर आलं. प्रभो, हा अपराध छोटासा वाटत असला तरीसुद्धा तू किती गांभीर्याने घेतलास रे. आणि मोशेला पवित्र भूमीमध्ये पाऊल ठेवू दिलं नाहीस. एवढा छोटासा अपराध आणि एवढी मोठी शिक्षा, पण त्याद्वारे तू काय सांगितलंस आम्हाला? आज्ञाभंग हे फार मोठं पाप असतं. आज्ञाधारकपणा हा तुला फार प्रिय असतो. आणि म्हणूनच आम्हाला आता सुबुद्धी दे तुझ्या आज्ञा पाळण्याची. आम्हाला कृपेचं पाणी दे. ज्या खडकातून पाणी बाहेर आलं तो खडक ख्रिस्त होता असं प्रेषित पौलाने आम्हाला शिकवलेलं आहे. त्या येशूच्या हृदयातून निशिदनी वाहणाऱ्या पाण्यावरती आमची आध्यात्मिक तहान भागू दे. त्यासाठी आम्हाला सुबुद्धी दे. शुभवर्तमानामध्ये तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रेषितांना प्रश्न विचारतो की मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? प्रभूजी, आमची पण उत्तरं आहेत. आम्हाला पण वाटतं की तू उत्तम गुरुजी आहेस, तू चमत्कार करता आहेस, तू तारण करता आहेस, तू देवाचा पुत्र आहेस, तू उद्धार करता आहेस. परंतु आमची ही उत्तरं आमच्या हृदयातून येत नाहीत. ती उत्तरं बऱ्याच वेळेला केवळ आमच्या ओठांवरून येतात, केवळ आमच्या मेंदूमधून येतात. आमच्या अंतःकरणातून कोणतं उत्तर बाहेर येईल रे? आम्हाला असं वाटतं की खरंच तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहेस हे आम्हाला मनोमन पटावं. 2000 वर्षे निघून गेली, परंतु तू अजूनही जिवंत आहेस. अजूनही तू देवाचा पुत्र आहेस. अजूनही तू ख्रिस्त मशिहा म्हणजे मुक्तिदाता, अभिषिक्त, तारणारा आहेस. आणि हे प्रकट करण्यासाठी आम्हाला केवळ हाडामांसाची माणसं असून चालणार नाही. आम्हाला केवळ बुद्धीचा, इच्छाशक्तीचा आणि प्रयत्नवादाचा वापर करून पुरेसं नाही. आम्हाला तुझ्या कृपेची गरज आहे. म्हणून तू तुझ्या प्रिय अशा शिष्याला सांगितलंस की शिमोन बारयोना धन्य तुझी, कारण मांस आणि रक्त ह्यानी नव्हे
तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केलेलं आहे. प्रभूजी, तुझ्या स्वर्गातील पित्याने जे काही प्रकट केलेलं आहे ते प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यास आम्हाला तुझी कृपा दे. ख्रिस्त असणं म्हणजे काय ह्याचं स्पष्टीकरण तू तुझ्या प्रिय शिष्याला दिलंस आणि त्याला सांगितलंस की आपण आता जेरुसलेमला जात आहोत. त्या ठिकाणी मनुष्याच्या पुत्राला जिवे मारलं जाणार आहे आणि त्यावेळेला हा तुझा शिष्योत्तम पेत्र तुला जवळ घेऊन निषेध करून सांगतो की प्रभूजी, आपणावर दया असो, असं आपल्या बाबतीत घडू नये. आणि त्यावेळेला तू काय सांगितलंस? अरे सैताना, माझ्यापासून निघून जा, तू अडखळण आहेस. अगोदर तू काय सांगितलं होतंस? तू खडक आहेस आणि ह्यावरती मी आपली मंडळी रचणार आहे. परंतु आता तोच खडक तुझ्यासाठी धोंड बनलेला. होय प्रभूजी, बऱ्याच वेळेला आम्ही भक्कम असा खडक बनण्याऐवजी इतरांच्या मार्गातील धोंड बनत असतो. त्याबद्दल आम्हाला क्षमा कर. आणि देवाच्या गोष्टीकडे आमचं लक्ष सतत असावं, माणसांच्या गोष्टीकडे नसावं, म्हणून आम्हाला तुझी कृपा दे. आमेन. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.